स्थानिकांना न्याय देण्यासाठी अनिल ढवळे यांचे आमरण उपोषण सुरू। पनवेल तालुक्यातील मौजे चिखले या ठिकाणी सर्वे नंबर 110/3 ही जमीन बेकायदेशीररित्या विक्री केली असून या जमिनीमध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून चिखले गावातील ताठे कुटुंब यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेली, त्याचबरोबर माननीय तहसीलदार पनवेल यांच्याकडे घराचा कर भरलेले कर पावत्या देखील उपलब्ध असून ही जमीन बेकायदेशीररित्या प्रभावती विनायक धारपुरे व इतर यांनी कब्जेदार सदरी असलेले चिखले गावातील ताठे ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता बेकायदेशीररित्या जमिनीचा व्यवहार केला असून या जागेत राहणाऱ्या ताठे कुटुंबियांना बेघर करणाऱ्या व बेकायदेशीर कारवाई करण्यात यावी व 7/12 सदरी आज ताठे कुटुंब यांचे नाव दाखल करण्याकरिता आमरण उपोषण होत आहे। शेतकरी कामगार पक्षाचे अनिल ढवळे व दत्तात्रय तांडेल हे दोघे जण आमरण उपोषणाला बसले होते। स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या माध्यमातून मध्यस्थीचा तोडगा काढून आज त्यांचे आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे, परंतु जोपर्यंत ताठे कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही लढाई चालूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका अनिल ढवळे यांनी घेतली आहे। TNI महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पनवेल, रायगड। मौजे चिखले तालुका पनवेल जिल्हा रायगड या शेत जमिनीत 110/3 ही शेत जमीन आहे। या शेत जमिनीमध्ये ताठे कुटुंबे हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत। 14 घरं त्यांची तिथं आहेत। म्हणजे साधारणतः 5 ते 7 पिढ्यांपासून त्यांचं वास्तव्य आहे। ते मूळ भूमी मालक आहेत आणि ही जमीन जी आहे पाटणकर यांच्या नावानी जमीन होती, 7/12 होता। तो पाटणकरांनी 7/12 विकला। ही जमीन विकल्यामुळं ताठे कुटुंबियांवरती बेघर होण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांच्या दालनासमोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। मुळात म्हणजे काल जो तहसीलदारांनी आदेश केले का बाबा मूळ वस्तुनिष्ठ अहवाल या कार्यालयात सादर करावा, सर्कलांना सांगितलं। सर्कल शशिकांत सानप हे त्या ठिकाणी गेले असता त्यांनी देखील अहवाल चुकीचा अहवाल दिलेला आहे। त्या अहवालाची कॉपी माझ्या सोबत आहे। म्हणजे त्याने असं सांगितलं की तुम्ही कोर्टात वगैरे दावा दाखल केलेला आहे। मुळात म्हणजे आम्ही आतापर्यंत म्हणजे कोर्टात जाण्याची आमची चर्चा आहे, आम्ही चर्चा करतोय कोर्टात जाऊया, परंतु आम्ही कोर्टात वगैरे अजून गेलो नाहीत। तरी देखील या चुकीच्या पद्धतीने त्यांनी अहवाल तहसीलदारांपर्यंत पोहोचवलेला आहे। या काही वेळापूर्वी पनवेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहरचे नितीन ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं का तहसीलदार तुमच्याशी मीटिंग मागतात आणि काही वेळातच ही चर्चा तहसीलदारांच्या समोर घडेल। मुळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही त्या ठिकाणी वास्तव्यास असताना देखील जमीन खरेदी विक्रीचा जो काही व्यवहार करता येतोय करायचा असतो त्यावेळेस जमीन खरेदी विक्री करता वेळेस 2 वेळा त्यांनी 34 गुंठे जागा होती, क्षेत्र होतं, त्यांनी 17-17 मध्ये 2 विभाजन केलं आणि ते विकलं। एका खरेदी खताला त्यांनी 45 पानांचा खरेदी खत लावला, दुसऱ्या खरेदी खताला त्यांनी 80 पानांचा खरेदी खत लावला आणि यामध्ये जमीन खरेदी करत असताना जी काय नियमावली आहे ती नियमावली फॉलो करायला पाहिजे होती, ती नियमावलीचं पालन नाही केलेलं त्यांनी। मुळात म्हणजे ती जागा त्या ठिकाणी बाबा ती जागा नेमकी तेवढी आहे की ती भरतं का, 34 गुंठेच भरतो की नाही, त्या जागेवरती पोझिशन कोणाचा आहे का, त्या जागेवरती कोणाची मालकी हक्क कोण अधिकार सांगतो का, त्याचा सर्वे करायला पाहिजे होता। त्याचा गडबुक नकाशा या खरेदी खताच्या वेळेस लावायला पाहिजे होता। त्याच्यासोबत त्याचा सर्च तयार करायला पाहिजे होता, सर्च त्याच्यासोबत लावायला पाहिजे होता। असं कोणताही काही न करताना ह्या पद्धतीने व्यवहार झालेला आहे आणि आमच्यावरती बेघर होण्याची वेळ आलेली आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता काम करत असताना या भागामध्ये असंख्य प्रश्न आहेत की या ज्या सरकारी बाबूंची जे काही चुका आहेत म्हणजे पैशासाठी एक नाममात्र पैशासाठी यांचं IASC जीवन जगण्यासाठी जे काही हे पैसे ह्या लोकांकडे मागणी करतात, पैसे घेतले जातात आणि हे पैसे घेऊन जे काही विकले जातात आणि ह्या अशा गोरगरिबावरती जो संकट येतो, गोरगरिबावाला या ठिकाणी स्वतःचा कामधंदा सोडून उपोषणाला बसण्याची वेळ येतोय त्यांचं घर वाचवण्यासाठी। कालपर्यंत शेती वाचवण्याचा विषय होता, आज आपली घरांचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे। घर वाचवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी बसावं लागतं, ही शोकांतिक आहे। मुळात म्हणजे देशाचे पंतप्रधान एका बाजूने सांगतात का बाबा झोपडपट्टी धारकाला देखील आम्ही घर देतोय, पण आम्हाला बेघर करतात
आणि ते कोण आहेत? पाटणकर आहेत. पाटणकर आम्हाला बेघर करतात, ही शोकांतिका आहे. म्हणजे पाटणकरांनी किमान विचार करायला पाहिजे होता. मुळात म्हणजे पाटणकरांचे आजोबा असताना आमच्या आजोबांनी म्हणजे ताठ्यांच्या आजोबांनी जे मूळ वास्तव्य असते, आता 14 घरं झालेली आहेत, त्यांच्या आजोबांनी ती जमीन काही कराराने घेतली होती, विकत घेतली होती. परंतु 2005 साली महाप्रलय झालं आणि आमची घरं म्हणजे कसं बसं आमचं जीवन वाचलेलं आहे. त्याच्यात आमचे सगळे कागदपत्र निघून गेले. मुळात म्हणजे या ठिकाणी तहसीलदार असे सांगतात की बाबा कायदा आहे, बेकायदा आहे, काय आहे ते त्यांनी कायदा तपासायला पाहिजे. मुळात म्हणजे त्या चिखल्या गावामध्ये तलाठी सदा चिखले आहे आणि तिथं तलाठी वास्तव्यास आहे, तलाठी राहतोय तिथं. त्या तलाठ्याची जबाबदारी होती. 1940 पासून आम्ही तिथं वास्तव्य करतोय. त्या जमिनीत कोणाचं घर आहे, किमान त्यांनी तो घर त्या सातबारासाठी ओढायला पाहिजे होता, किमान त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती, किमान त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. तसं न झालं तर त्याच्यावरती तू का बाबा कोणाच्या जागेत राहतो किंवा सरकारचा जमिनीचा महसूलचा कायद्याचा उल्लंघन करून तू जे काही घर बांधलेलं आहे त्याच्यावरती तुझ्यावरती गुन्हा आम्ही दाखल करतो, फौजदारी गुन्हा दाखल करतो, हे सगळा प्रकार होता. परंतु ह्या लोकांच्या याच्याने आता हे जे आज सानप जे आहेत, सर्कल जे शशिकांत सानप आहेत, त्यांनी जो रिपोर्ट दिला मुळात म्हणजे त्यांनीच आता हा सातबारा घडवलेला आहे. हा सातबारा देखील सानप जे सर्कल आहेत त्यांनी घडवलेला आहे. मुळात हे सानपांना माहिती होतं का ह्या जागेमध्ये वास्तव्य आहे, त्यावेळेस त्यांनी सांगायला पाहिजे होतं का बाबा ह्या जागेमध्ये वास्तव्य करणारे जे कुटुंब आहे त्यांना बाबा तुम्ही बेघर करत आहात, हे कसं काय मी नोंदवू, सातबारा कसा काय घडवू तुमचा, हे त्यांनी पाहायला पाहिजे होतं. पण तसं न करताना 2 पैशाच्यासाठी जे काय हे आता नोकरी करत असताना 1 लाख 1.5 लाख 2 लाख यांना पगार मिळतो, यांना सगळा मिळतो आहे. परंतु ह्या आज जी परिस्थिती पाहिली, लहान सहान मुलं घेऊन आलेले त्यांच्यासाठी लढण्यासाठी त्यांचा एक म्हणजे रोजगार काय आहे त्यांचा, तर रिक्षा चालवतात. आता शेती पिकत नाही. या वर्षाची तुम्ही शेती पाहिली, शेती लागवड केली, पीक चांगला आला, नंतर पावसाने जे काही थैमान घातलं आणि ती शेतीच ह्या वर्षाची गेली निघून. आजची परिस्थिती आमची हलाख्याची आहे ना. उद्या जर आमची घरं इथून बेघर झाली तर या पनवेल भागामध्ये जो घरांचा प्रचंड भाव वाढलेला आहे, आम्हाला घर घेता येणार नाही, आम्हाला राहता येणार नाही, ही परिस्थिती आमची आहे. मेहरबान तहसीलदारांना ह्या ठिकाणी आम्ही विनंती करतोय का आपण माऊली आहेत म्हणजे राजमाता जिजाऊंनी स्वराज्य घडवले, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, राजमाता जिजाऊंनी या राष्ट्राला स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती दिले. परंतु ही मायमाऊली इथं बसलेली आहे, या मायमाऊलींनी देखील आमची घरं उद्ध्वस्त होत असताना ती घरं वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला न्याय दिला पाहिजे, असे मी या तुमच्या माध्यमातून आज सांगतो या ठिकाणी.